हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला 2 दिवस पहिलं माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं मला तुम्ही ढेमशाची भाजी आणि ढेमशे असताना ढेमशा आणि चणा डाळची डाळ कशी करायची, तुमची जैन रेसिपी कशी असते तशी मला ताई शिकवा. मग मी आज आहे ना, हे बघा, हे ढेमशे आणि चणा डाळ 3 मुठी चणा डाळ घेतली आहे आणि 2 मोठे ढेमशे घेतले आहे आणि कुकरमध्ये 3 शिट्टी करून घेतली आहे त्याची. हे बघा. आणि आता मी आहे ना कढईमध्ये बघा तेल घेतलं आहे. हे जैन भाजी बनवतो फ्रेंड्स आम्ही, कारण आता काय होतं मैत्रिणींनी आमचा चातुर्मास सुरू झाला आहे, याच्यामध्ये आम्ही लसूण कांदा वगैरे खात नाही, असं पण आम्ही टाकत नाही या डाळमध्ये. सिंपलच डाळ असते, फक्त लाल मिरची, हळदी, धणे पावडर तोच सामग्री असते, दुसरं आम्ही काही टाकत नाही. पण आज तुम्ही बघा कशी सिंपल भाजी बनवता आणि चांगली बनते एकदम. आता बघा कढईमध्ये तेल दिलं आहे व्हायला. तुम्ही कशी बनवता तुमची पण रेसिपी सांगा कमेंटमध्ये. हे बघा आता तेलमध्ये मोहरी टाकली आहे, आता जिरे टाकले. बघा एकदम सिंपल रेसिपी आहे फ्रेंड्स, पण एवढी सुंदर वाटते खायला भाजी ती. भाकरीबरोबर खा, ज्वारीच्या, बाजरीच्या, तुम्ही एक सांगते नान बरोबर पण खाऊ शकता. हे बघा हिंग ॲड केली, आता ही मिरची ॲड केली आहे, आता हे पाणी ॲड केलं फ्रेंड्स. अगदी 5 मिनटात, 7 मिनटात तुमची भाजी होईल ना ती रेसिपी आहे फ्रेंड्स. काहीच मेहनत नाही रेसिपीला तुम्हाला मेहनत. आणि तुम्ही त्याच्यामध्ये लसूण कांदा पण नाही टाकणार ना तरी तुम्हाला एवढं मस्त टेस्ट येणार आहे त्याचा. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये आम्ही बेडकी मिरची ॲड करतो, त्याचा आमचा चांगला कलर येतो. आहे बघा धने टाकले, आता अजून थोडीशी हिंग ॲड केली आणि हळदी टाकली. आम्ही कसं बेडकी मिरची खातो, तिखट मिरची आम्ही नाही खात. आम्ही जर मिरची लागली ना तर एक ग्रीन मिरची टाकून देतो त्याच्यामध्ये, हिरवी मिरची. आमचा फक्त मिरचीचा कलर असतो. हे बघा हे मीठ पण ॲड केलं फ्रेंड्स. आणि मीठच्या ह्याच्याने पण आपल्याला कळतं आपली भाजी कशी करायची, म्हणून आहे ना टाटा मीठच यूज करायचं. आता आम्ही आज किती वर्ष झाले, 50 वर्षाच्या जास्त झाले असेल, पण आम्ही टाटा नमकच यूज करतो. मीठ दुसरं कोणतंच आम्ही यूज करत नाही. एकच फ्लेवर आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये पण. आता भरपूर निघाले वेगळ्या वेगळ्या कंपनीचे मीठ. आणि ह्या डाळमध्ये तुम्हाला एक स्पेशल सांगते मी, त्याच्यामध्ये आहे ना आपण आहे ना टेस्टसाठी ना थोडी साखर ॲड करायची. बघा मी साखर ॲड केली आहे, तेवढीच टाकायची, जास्त नाही टाकायची. त्याच्याने पण टेस्ट एवढा चांगला येतो. तुम्ही स्वतः म्हणाल ताई एवढी चांगली रेसिपी शिकवली तुम्ही डाळ आणि ढेमशाची, कारण त्याच्यामध्ये आम्ही लसूण कांदा ॲड करत नाही. लोक काय काय टाकतात त्याच्यामध्ये वाटून, खोबरे, लसूण, कांदा, टमाटो, आम्ही काहीच टाकत नाही त्याच्यामध्ये. हे बघा तुम्हाला दाखवते मी, एकदम सिंपल आहे. बघा कलर पण किती सुंदर आला आहे. आणि आपण पहिलं डाळ आणि ढेमशे एकत्र आपण करून घेतले कुकरमध्ये, म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि लवकर होतो आणि तुम्ही पटापट कामावर पण निघू शकतात करून. एकदम सुंदर रेसिपी होणार आहे फ्रेंड्स. आता याच्यामध्ये तुम्ही यांना कढीपत्ता पण यूज करू शकता आणि कोथिंबीर पण यूज करू शकता. पण आता आमचा चातुर्मास चालू ना, मग आम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता नाही टाकत, कढीपत्ता टाकतो. तुम्ही खात असाल तर तुम्ही कढीपत्ता त्याच्यामध्ये यूज करा, कोथिंबीर यूज करा. हे बघा मी हिरवी मिरची आता त्याच्यामध्ये एक ॲड केली आहे, कारण ना तिखटपणा येत नाही ना, आमच्या मिरचीचा कलर असतो. मग एक आहे ना त्याच्यामध्ये मिरची ॲड केली. बघा आणि मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या घरी तर मी आहे ना सगळं स्टोरेज करून ठेवते मिरची. हे बघा आता डाळ टाकली. बघा डाळ आणि ढेमशे एकत्र शिजवून घेतले 3 शिट्टी करून. आता बघा डाळ बनते, अगदी 5 मिनटात होते फ्रेंड्स. आज मी तुम्हाला काय सांगत होते की मी माझ्या घरी आहे ना कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर सगळं स्टोरेज करून ठेवते. आता हा चातुर्मास चालू होतो ना 4 महिन्याचा, मग मी काय करते बाहेरून आहे ना, पाऊस पाणी चालू असतं, मग मी ते बाहेरून आहे ना म्हणजे हिरव्या आणत नाही. मी स्टोरेज करून फ्रीजमध्ये बर्नीमध्ये भरून ठेवते आणि तेच मी ॲड करते भाजीमध्ये, डाळमध्ये. आता आमच्यामध्ये भरपूर जण आहे ना चातुर्मासमध्ये ब्रेड खात नाही, बाहेरच्या कोणत्याच बेकरी प्रॉडक्ट्स खात नाही. बटाटा, लसूण, कांदा या वस्तू सगळ्या घरामध्ये येत नाही, बाहेर पण खात नाही. आणि भरपूर जण खाता पण तसं काही नाही फ्रेंड्स. आता तसं काही राहिलं नाही. आता कसं होतं घरात आपण आहे म्हणून चालतं, पण आहे ना बाहेर मुलं असतात आपले, बाहेर जातात, जॉबवर जातात, त्यांना चालत नाही, बाहेर त्यांना काही पण खावं लागतं. मग तसं काही चालत नाही आता. पण ठीक आहे,
सगळ्यांच्या समाजामध्ये वेगळं वेगळं असतं, तसं आमच्या समाजामध्ये पण 4 महिन्याचा चातुर्मास असतो. हे बघा फ्रेंड्स, कशी भाजी झाली बघा, कलर किती सुंदर आला आहे. अगदी 5 मिनिटात झाली, म्हणजे त्याला वेळ पण लागत नाही भाजी व्हायला. म्हणून तुम्हाला बोलले मी, ढेमशा आणि डाळ आहे ना कुकरमध्ये 3 शिट्टी करून घ्यायची. 3 शिट्टीच्या वरती नाही करायची, एकदम गळून जाईल. मग 3 शिट्टी केली का एकदम बरोबर भाजी होते आणि तुमचा वेळ पण वाचतो आणि एकदम फास्टमध्ये होते. आता तुम्ही याच्याबरोबर आहे ना थोडा रस्सा पण करा फ्रेंड्स त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर भाकरी खाऊ शकता, पराठे खाऊ शकता, पोळ्या खाऊ शकता. सगळ्यांबरोबर ही भाजी सुंदर वाटते. आता तुम्हाला याच्यामध्ये दुसरं काही ॲड करायचं तुम्ही करू शकता. तुम्हाला लसूण कांद्याची पेस्ट यूज करायची त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. आम्ही खात नाही म्हणून मी तुम्हाला जैन डाळ दाखवली आहे. एकदम सुंदर असं बघा उकाडा यायला लागला आणि सुंदर भाजी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मला सपोर्ट करून माझ्या मैत्रिणींनो मला पुढे पोचवा. माझा यूट्यूब चॅनलला पुढे पोचवा. चला, नमस्ते, जय जिनेंद्र, बाय. लवकर पुढची रेसिपी घेऊन लवकर येईल फ्रेंड्स. माझ्या जेवढ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी मला सांगितलं होतं का ही डाळ कशी बनवतात आई तुम्ही सांगा जैनमध्ये, तर मी आज दाखवली आहे. सगळ्यांनी बघून घ्या आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. चला, बाय.